संत तुकाराम महाराजांचे वंशज श्रीस महाराज मोरे वय 30 वर्षे यांनी आज सकाळी राहत्या घरात आपलं जीवन संपवलं आहे। घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या घटनेतील परिसरात आणि वारकरी संप्रदायात एकच खळबळ उडाली आहे। देहू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। आत्महत्येचे कारण समोर आलं आहे। शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचं मोठं नाव लौकिक होतं। त्यांचा नुकताच विवाह ठरला होता। शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता। वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। देहूतील त्यांच्या राहत्या घरी श्रीस महाराज मोरेने आत्महत्या केली आहे। ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते। काल रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचे दार उघडले नाही। त्यामुळे दार तोडले असता त्यांनी उपारण्याच्या साहाय्याने गळफास घेतल्याचं समोर आलं। आर्थिक परिस्थितीला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। 20 दिवसापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता। ते प्रवचन आणि कीर्तन करायचे। देहू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज भ श्रीस महाराज मोरे यांनी राहत्या घरी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे। आर्थिक परिस्थितीला कंटाळून हा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। या घटनेमुळे देहू गावाजवळ शोककळा पसरलेली आहे। पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार श्रीस महाराज यांनी आज सकाळी 8:30च्या सुमारास राहत्या घरी उपारण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। श्रीस महाराज मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधले होते। खालच्या मजल्यावर आई वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहतात। तर रात्री मोरे वरील खोलीत झोपण्यासाठी गेले। सकाळी 8:30 वाजल्यानंतर ते खाली आलेच नाहीत, म्हणून घरातील लोकांनी वरती रूम जवळ जाऊन दरवाजा वाजवला, पण दार उघडले नाही। आतून प्रतिसाद मिळत नव्हता, त्यामुळे दार तोडलं। मात्र मोरे यांनी पंख्याच्या उकाला उपारण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनात आलेलं आहे। तर श्रीस महाराजांनी मृत्यूपूर्वी 4 चिठ्ठ्यामध्ये आपल्या मनातलं सगळं सांगितलं आहे। नेमकं या चिठ्ठ्यांमध्ये काय लिहिलं होतं त्याचाच आढावा घेऊया। तर महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या 4 चिठ्ठ्यामध्ये दडले काय? पहिल्या चिठ्ठीतून आई वडील आणि बहिणीला, दुसऱ्या चिठ्ठीतून होणाऱ्या पत्नीला, तिसऱ्या चिठ्ठीतून कुटुंबाला आणि 4थ्या चिठ्ठीतून मित्राला शेवटचा संदेश दिलेला आहे। या चिठ्ठ्यामधून आत्महत्येमागचं कारण समोर आले। डोक्यावर असलेल्या कर्जाच्या विवंचनेतून त्याने टोकाचं पाऊल उचललेलं आहे। श्रीस महाराज गेल्या काही दिवसापासून अस्वस्थ होते। कर्ज कसं फेडायचा हा प्रश्न त्यांना भेडसावत होता आणि याच विवंचनेतून त्यांनी आपलं आयुष्य संपवलेलं आहे। माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांना देखील आहे। त्यांचे नाव आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे। एकूण 32 लाखांचे कर्ज आहे। त्यापैकी कार विकून 7 लाख फेडतील, वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या, अशी विनंती महाराजांनी मित्रांना केलेली आहे। मला वाटत होतं मी कर्ज फेडू शकतो, परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही, म्हणून हे टोकाचं पाऊल उचललं आहे। इतर चिठ्ठ्यामध्ये आई वडील बहीण आणि होणाऱ्या पत्नीचीही महाराजांनी माफी मागितली आहे। होणाऱ्या पत्नीला अनेक स्वप्न दाखवली होती, पण ती पूर्ण न करता मी निघालोय, पण माझ्यासाठी तू कुठं थांबू नकोस, तू तुझं आयुष्य जग, असं ही चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं आहे। अशा प्रकारे महाराजांनी या चिठ्ठ्यांमध्ये त्यांचं मनातलं सगळं लिहून ठेवलं होतं। मित्राविषयी, आपल्या परिवाराविषयी आणि आपल्या होणाऱ्या बायकोविषयी सर्व त्यांना या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं होतं। आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हा टोकाचं पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे त्यांना गळफास घेऊन आपलं जीवन संपवलेलं आहे। या घटनेने मात्र देहू परिसरात शोककळा पसरलेली आहे आणि अशा प्रकारचं पाऊल त्यांना उचलाय नको होतं असं म्हणणं येत आहे। आणि 32 लाखाचं कर्जाचं डोंगर त्यांच्या डोक्यावर होतं, म्हणून त्यांना स्वतःला संपविल्याचं त्या चिठ्ठीमध्ये स्पष्ट केलेलं आहे।